तुका आता तुझो संसार उभो करूचो हा तुझ्या आधी जी होती तिची आठवण पुसूची लागत तुका थोडो प्रेमान संसार कर की जावई बापूंका तिची आठवण पण येणार नाही. काय ग काय बघतेस? नाही ताई काही नाही. काय काही नाही. मी किचन मध्ये आल्यापासून तुझं लक्ष आहे माझ्याकडे. नाही ताई तसं नाहीये. अगं हे आले नाहीत ना पूजेला मग ह्यांना प्रसाद मिळायला नको का म्हणून मी हे सगळं घेऊन जाते. हो मग सांगता काय घेऊन जा ना सगळं. पण कमी नाही ना पडणार आपल्याला पुरेल ना. पुरेल पुरेल घेऊन जा. आनंदी दादा दादा दादाचं काय भडकू एक नंबरचा 2-2 दिवस राग जात नाही त्याचा. काय त्या रमाच्या साडीला सोनं लागलंय कुणाच ठाऊक ग बाई. आई जाऊ द्या ना त्यांनी ऐकलं तर पुन्हा चिडतील आपल्यावर. पण तुला राग येत नाही का ग दादाचा सारखं आपल्या रमा रमा रमा. ताई रमाताईंविषयी माझ्या मनात कुठलाही किंतु नाहीये. काही झालं तरी त्यांच्या आयुष्यात माझ्या आधी रमाताईंची जागा आहे की सहजासहजी त्यांच्या आठवणी नाही पुसू शकत आपण. ताई श्रीखंड पण घेऊन जा. आई तू सून आणलीस की संत? संत का काय झालं काही चुकलं का माझं? नाही नाही ग माझंच चुकलं तुला समजवायला गेले ना. भूक लागली वाढू तुला? हा हे काय सगळं सकाळचं सकाळची डाळ सकाळची भाजी. मी तुला काहीतरी बनवून देऊ गरमागरम? तू मला बनवणार? तुला पिझ्झा येतो? चल पास्ता. पास्ता? आत्तू हे बघ शी डझंट नो एनीथिंग. जाऊ दे रोज सारखं मागवावंच लागेल. कुठे चाललीस आता? ह्यांना त्यांनी दार उघडू ना उघडू बोलण्याचा प्रयत्न तरी करते. अहो आबा ते केव्हाच निघाले. पोचायला उशीर झाला असताना म्हणून निघाले ते. निघताना तुमच्याबद्दल विचारत होते. वर्षा हा आवरलं का तुझं? हो आता कुणाच्या रस्त्यात लुडबुड करायची नाही. आपली भिंत पकडून शांतपणे उभी राहा. बाहेर निघालात का तुम्ही? बाहेर जाऊन येतो मी. बाबा काय झालं बेटा? मी ना पिझ्झा ऑर्डर केलाय. पैसे देऊन जाशील? हा ठीक आहे. राघव राघव काय झालं? हा काय झालंय राघव? अजून नाराज आहेस? बोल ना तू. राघव
वा, राघवने फायनली कुलूप लावलं. म्हणजे आता माझ्या वस्तूंना कोणी हात नाही लावा. हे काय वहिनी तुम्ही काही हवंय का तुम्हाला? उत्तर हवंय. हं? 2 दिवस झाले नाही लग्नाला. हे काय कपाडाला लगेच कुलूप? अहो तसं नाही ते. तसं नाही काय, मला दिसतंय ना कुलूप. कोणी लावलं? राघवनी. राघव भाऊजींनी. मला ना आता तुझी खूप काळजी वाटायला लागली आहे. म्हणजे कसं होणार तुझं, काय होणार तुझं? नाही, सगळं व्यवस्थित होणार माझं. वहिनी तुम्ही नका हा काळजी करू. अहो स्वयंपाक करायचा राहिलाय माझा. बरंच काम राहिलंय. पण या कुलपाचं काय? अहो त्यापेक्षाही जास्त महत्वाचं काम राहिलंय माझं. सगळ्यांना भूक लागली असेल आता, वाट बघत असतील माझी. या तुम्ही. हा, नाही म्हणजे तुम्हाला पण कामं असतील नाही? छे, मला कसली आलेत काम? म्हणजे म्हणजे मला तुझ्यासारखी कामं नसतात फार. आणि माझी सगळी कामं झाली आहेत. म्हणून तर म्हटलं जरा तुझ्याशी गप्पा माराव्या. अहो आपण नंतर बोलूयात वहिनी. ते ना पीठ मळून ठेवलंय मी आणि पुऱ्या तळायच्या राहिल्यात माझ्या. आई नाही, वाट पण मी बघ- काय म्हणते की हे कुलपाचं खूप गंभीर आहे बरं का. नाही आई आई काय- आई वाट वहिनी प्लीज. हो बरोबर आहे. नाही मला मान्य आहे की नाही अहो, सगळ्यांना तुला please जेवायला या. द्यायचं. अगं हो हो आनंदी. नाही म्हणजे ऐक ऐक मी 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 ना निघणारच आहे. पण त्याच्या आधी एक माझं सगळंच आवरायचं राहिलंय. हा? प्लीज पण आनंदी आपण उद्या बोलूयात प्लीज. थँक्यू. कोण होता? ओके ओके. माझ्या घरात मीच बाहेर. माझा पिझ्झा होता का? नाही. मग काय झालं? काही नाही. भूक लागली असणार हिला. मोठ्यांच्या नादात हिची आबाळ नको. लगेच लागते जेवणाला. झालं का ग जेवण? हो आई पुऱ्या झाल्यात. तुम्ही बसा मी वाढते. वाढना पटकन, खूप भूक लागली अगं. दे ग दे लवकर दे. पित्त वाढतं माझं. हा दे. वा वा. पुऱ्या मस्त फुगल्यात ना ग. रेवा तुझा खाऊ आला का ग? तुला 2 पुऱ्या देऊ? गरमागरम आहे. फक्त 2 दे. ए आनंदी, मला भाजी नको पाहिजे होती. मला फक्त पुऱ्याच दे. ठीक आहे भाजी काढून घेते. तुला श्रीखंड देऊ? मस्त लागेल. मला पण दे थोडस. ताई
बस मी बघते, तू खा. मॅडम पिझ्झा. हे बघ तुझा खाऊ इथे ठेवते. हा, तू हे खाऊन घे, मग ते खा. ए आनंदी, मला आणखीन एक पुरी दे. रमा, खूप आठवण येते का मला तुझी? मला का सोडून गेलीस तू? पण किती सारे स्वप्न पाहिली होती एकत्र. आपल्या चिंगीच्या भविष्याबद्दल आपण काय काय ठरवलं होतं. मला एकट्याला टाकून तू निघून गेलीस. जराही विचार नाही आला मनात की तुझ्या मागे माझं काय होईल. रमा, खूप कठीण होऊन बसले सगळं. त्यांना वेळ लागेल आता. तुझ्या जपून ठेवलेल्या त्या प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुला शोधत असतो ग. तुझ्या त्या वस्तू, तुझ्या त्या आठवणी आता. राघव, अरे माझ्या हातात असतं अशी तुला सोडून गेले असते का मी? माझ्या हातात नव्हतं रे काही. आणि 7 जन्माची अशी बांधलेली गाठ अशी सहजासहजी सोडून जाईन का मी? प्रत्येक क्षणी मला तुझा सहवास हवा असा वाटतो. पण तरीही तुझ्यापासून खूप लांब. मी तुझ्या समोर आहे, पण तुझ्या आयुष्यात नाही. अहो, हे बाबा, ही गाववाली आहे ना, खूप चांगल्या पुऱ्या बनवते. माझं झालं. हा पिझ्झा ना तू खा. मी चालले झोपायला. उद्या माझं स्कूल आहे. बाय. खूप आवडीने खाल्ली तिने श्रीखंडपुरी. तिला असं पोट भरून खाताना बघितलं, खूप बरं वाटलं. पिझ्झा विसरली पुऱ्या खाता खाता. तुम्ही जेवण घेताय ना? चेंज करून येतो.
तू जेवलीस? आनंद, मी तुला सांगितलं होतं भूक लागली की जेवून घेत जा म्हणून. नाही, ते तुम्ही नाही जेवलात ना, मी कशी जेवणार? अहो, भरल्या ताटावरून उठायचं नसतं. जेवून घ्या ना आधी. 2 घास तरी खा. थोडं दुसरी भाजी बनवू का तुम्हाला? बट जाऊ नका तुम्ही. काय करताय? बस. नको. मी घेते. जेव. नाही, आधी तुम्ही सुरुवात करा आधी. केली सुरुवात. जेव. शका. ते जमत नाही मला इथे. सवय होईल हळूहळू. जेव. राघव, किती सहज निघून गेलास रे. आणि मी अडकले इथेच तुझ्यासाठी, चिंगीसाठी, आपल्या संसारासाठी. राघव.